संघं शरणं गच्छामि ही शरणगमन संपूर्ण तत्यंपि बुद्धं शरणं गच्छामि। धुळे येथील संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था आणि नवापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश संदेश यात्रा स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश यात्रेचे भव्य स्वागत आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं। त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्तानं रमाई स्मारक वरळी मुंबई येथून दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी या अस्थि कलश संदेश यात्रेची सुरुवात झाली। ठाणे, शहापूर, नाशिक, चांदवड, मालेगाव, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर, धरणगाव, चोपडा, शिरपूर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, शहादा, प्रकाशा, तळोदा, नंदुरबार आणि खांडबारा या ठिकाणाहून मार्गस्थ झालेल्या या यात्रेचे दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास नवापूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आगमन झालं। स्वर्गवासी हेमाताई वळवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुमारे 3000 बौद्ध अनुयायी यांच्या उपस्थितीमध्ये नवापूर प्रवेशद्वारापासून आंबेडकर पुतळा, शहरातील मुख्य रस्ता, आशापुरी मंदिर, गुजर गल्ली या मार्गाने श्वेत वस्त्रे परिधान केलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायींच्या शिस्तप्रिय रॅलीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आगमन झालं। नवापूर शहरातील या संदेश यात्रेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलश असलेल्या रथावर आणि अस्थि कलशावर श्वेत वस्त्रे परिधान करून आलेल्या तरुणींनी पुष्पवृष्टी केली। अस्थि कलश यात्रेदरम्यान मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। शहरातील आंबेडकर चौकामध्ये या यात्रेचा धम्म परिषदेने समारोप करण्यात आलाय। आंबेडकर चौक येथे नवापूर येथील संघ परिवार आणि विश्व हिंदू बजरंग दलामार्फत अस्थि कलशाचे स्वागत आणि पूजन करण्यात आले। समारोप प्रसंगी तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, भिक्खू संघाचे पूज्य भंते आनंद थेरो, भंते आनंद मैत्रीय, भंते विजयानंद, भंते संघानंग, संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी आणि बहुउद्देशीय संस्था धुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश संदेश यात्रा स्वागत समिती नवापूरचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते संपन्न झाले। नवापूर शहरातील बौद्धाचार्य दिलीप धिवरे यांनी पूज्य भंते यांच्याकडे याचना केली आहे। त्यानंतर पूज्य भंते आनंदजी थेरो यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात केली आहे। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्री त्रिभुवन सर यांनी बुद्ध धम्माविषयी जागृती आणि मार्गदर्शनाचा उद्देश स्पष्ट केलाय। प्रास्ताविकानंतर धम्म संघाचे पूजनीय भंतेजी, मुख्य प्रवर्तक आनंद सैंदाणे, विजय भामरे, दिनेश पगारे, व्हीटी बागुल, बाळासाहेब अहिरे आणि दीपक नगराळे या मान्यवरांचं स्वागत करण्यात आलंय। आपल्या मनोगतपर भाषणामध्ये माजी नगरसेवक चंद्रकांत भाऊ नगराळे यांनी बुद्ध धम्माचे आदर्श आणि वास्तविकता यावर प्रकाश टाकत बुद्ध धम्म आणि संघ यावर जीवनाचे तत्वज्ञान आधारित आहे हे सांगितलंय। अष्टांगिक मार्गाचे आचरण आवश्यक असून जीवन जगत असताना जे सर्वांसाठी चांगलं आहे ते साध्य करा असं आवाहन करून संदेशभूमीच्या संरक्षणाची आणि संवर्धन करण्याची विनंती केली आहे। या अस्थि कलश यात्रेचे मुख्य प्रवर्तक आनंद सैंदाणे यांनी सर्वप्रथम नवापूर शहरांमध्ये झालेल्या अस्थि कलश यात्रेचे जोरदार अभिवादन आणि स्वागताबद्दल आभार मानले। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धुळे येथील ट्रॅव्हल्स बंगल्यातील वास्तव्याबद्दल इतिहास कथन करत ज्या संदेशभूमीला डॉक्टर आंबेडकरांचा पहिला पदस्पर्श झाला त्याचे संरक्षण आणि संवर्धन होणं किती आवश्यक आहे हे पटवून देत त्या ठिकाणी स्मारक निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केलाय। त्याचबरोबर धुळे येथे देखील दीक्षाभूमी, चैत्यभूमी सारखे पवित्र स्थान निर्माण करण्यासाठी संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती प्रयत्नशील असून आंबेडकर चळवळीसाठी जागा निर्माण करणे हे संदेशभूमीच्या माध्यमातून शक्य होणार आहे असं सांगितलंय। ही अस्थि कलश यात्रा 2037 पर्यंत चालणार असून पहिल्या टप्प्याचा समारोप धुळे येथील संदेशभूमीला होत आहे असं त्यांनी नमूद केलंय। पूज्य भंते आनंदजी मैत्रीय यांनी प्राणी आणि माणसातील मूलभूत अंतर म्हणजे मानवाकडे संतुष्टी नसून त्याला बुद्धीची भूक कायम असते असं सांगत समाजातील 5 पापांबद्दल माहिती दिली। जमलेल्या माता भगिनींसाठी बुद्ध धम्माचे आदर्श आचरण कसं असावं हे सांगत बाबासाहेबांनी बुद्ध धम्म देऊन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला हे स्पष्ट केलंय। आनंदजी यांनी नवापूर शहरातील सामाजिक ऐक्याबद्दल समाधानही व्यक्त केलं। भंते आनंदजी थेरो यांनी हा संदेश रथ धुळे येथील
राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावे यासाठी संघर्ष करत असून सर्वांचं सहकार्य आणि योगदान आवश्यक असल्याचं आवाहन केलंय. त्याचबरोबर त्यांनी बाबासाहेबांनी समाजाला जे दिलं त्या बदल्यात आपणही बाबासाहेबांसाठी काहीतरी करावे याबद्दल आवाहन केलंय. यावेळेला भंते आनंदजी यांनी उपस्थित जनसमुदायास आशीर्वाद दिले. समारोप प्रसंगी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. धम्म परिषदेच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रमेश पानपाटील तर डॉक्टर सुरेखा बनसोडे यांनी केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश यात्रा आणि धम्म परिषदेसाठी नवापूर शहरातील शासकीय आणि निमशासकीय संस्था यांचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. तर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर हितचिंतक बंधू भगिनी यांनी आपला सहभाग नोंदवलाय. या प्रसंगी प्रसार माध्यमांचे आणि वृत्तपत्रांचे पत्रकार तसेच नवापूर शहर आणि शहरालगतच्या गावातून बौद्ध अनुयायी उपस्थित होते. समारोप प्रसंगी उपस्थित सर्व बौद्ध अनुयायींसाठी सहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिशय भव्य दिव्य झालेल्या या अस्थिकलश संदेश यात्रेच्या यशस्वीतेसाठी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून माजी नगरसेवक चंद्रकांतदादा नगराळे, विरोधी पक्षनेते नरेंद्रभाऊ नगराळे, मनोहरभाऊ नगराळे, महेंद्रभाऊ नगराळे, दामूअण्णा बिराडे, जितेंद्रभाऊ अहिरे, छोटू अहिरे, मिलिंद निकम, डॉक्टर सुनील बोरसे, रमेश पानपाटील, अविनाश बिराडे, विजय तिजवीज, सरदार सर, महिरे सर, सीतारामभाऊ साळवे, विकी बिराडे, राहुल शिरसाट, डॉक्टर अर्चना नगराळे, डॉक्टर मंदा मोरे, डॉक्टर सुरेखा बनसोडे, पूनम बिराडे यांनी विशेष परिश्रम घेतलाय. संपूर्ण खानदेशमध्ये पोहोचवण्याचं काम संदेश भूमी आणि संरक्षण आणि संवर्धन कृती समिती, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुउद्देशीय संस्था या संस्थेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, त्याचबरोबर हे उपस्थित भिक्खू संघ संपूर्ण खानदेशामध्ये हा संदेश पोहोचवण्याकरिता आपल्या नवापूर शहरामध्ये आलेले आहेत. कारण आपल्याला इतिहास माहीत आहे, पण तो खरा की खोटा याची आपण समीक्षा करत नाही. आणि लोकांनी जे काही दंतकथेवर आधारित आपल्याला काही गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टी आपण आत्मसात केल्या आणि त्याच पद्धतीने आपण ते वागत गेलो आणि तशा पद्धतीने आपण एक पायंडा गेल्या 30 वर्षापासून आपण धुळ्यामध्ये पाडलेला आहे. तर या गोष्टीला मला कोणाला विरोध करायचा नाही, पण सत्य इतिहास सांगणं हे या कालाने आपण प्रमाण आपण या ठिकाणी समजून घेऊया. कारण बाबासाहेब आंबेडकर हे धुळ्यामध्ये आलेत, बाबासाहेब धुळ्यामध्ये थांबलेत, बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिला, हे सर्व गोष्टी आपल्याला माहित आहेत. पण काय संदेश दिला आणि कुठे थांबलेत या संदर्भातला काही पुरावे घेऊन मी आपल्या समोर उभा आहे. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हे ज्यावेळेस धुळ्यामध्ये आले तर धुळेकर जनतेने स्टेशन पासून ते ट्रॅव्हलर्स बंगलो, नाव लक्षात असू द्या, ट्रॅव्हलर्स बंगलो, स्टेशन पासून ते ट्रॅव्हलर्स बंगलो पर्यंत बाबासाहेबांची मिरवणूक काढली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी रेल्वेमधून उतरल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे जागीरदारांच्या गाडीमध्ये बसले, ज्यांच्या केससाठी बाबासाहेब आले होते त्यांच्या गाडीत ते बसले. आणि त्याच्यानंतर ती कार ही सरळ मिरवणुकीने ट्रॅव्हलर्स बंगलो पर्यंत आली. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा पदस्पर्श, हा पहिला पदस्पर्श हा बाबासाहेबांचा त्या ट्रॅव्हल्स बंगलोला अर्थात संदेश भूमीला, म्हणजे आताची संदेश भूमी आणि जी संदेश भूमी धुळे बस स्टँडच्या शेजारी आहे अशा ऐतिहासिक वास्तूला बाबासाहेबांचा हा पहिलाच पदस्पर्श झाला. हा पुरावा सर्वप्रथम बाबासाहेबांनीच आणि बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांनी संपादित केलेलं साप्ताहिक जनता या वृत्तपत्रामध्ये 1937चं बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण 7 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट 1900 आहे. 6 लाख ग्रामपंचायती आहेत. जर एका ग्रामपंचायतीत 10 सदस्य मानले तर त्याचे आकडे होतात 6 लाख 9 कोटी 75 लाख होतात एका वर्षाचे. एका पंचवार्षिकचे 9 कोटी 75 लाख होतात. आणि 75 वर्ष झालेले आहेत देशाला लोकशाही लागू व्हायला. तर असा जर विचार केला तर 9 कोटी 75 लाखाला तुम्ही 15ने गुणा आणि बघा सदस्य किती आहे. माझं नाव भिक्खूंनी घेतलं नाही, मला स्टेजवर बोलवलं नाही, माझं तर नाव खालीच टाकलं. मला तर मी भिक्खू संघांना इतकी मदत केली, मी तर आनंद भाऊंना इतकी मदत केली, त्यांनी तरी माझं नाव घ्यायला पाहिजे. तृष्णा दुःखाचे मूळ कारण आहे असं एका वाक्यात गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि या सर्वांचं जे दुःख आहे, दुःख
कारण आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे, कृष्ण हे दुःखाचे मूळ कारण आहे. त्याच्यानंतर येऊ आपण अष्टांगिक मार्गाकडे. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सांगितलेलं आहे 8 अष्टांगिक मार्ग सांगितलेले. त्याच्यात सम्यक वाया, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक संकल्प या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण येऊ 10 पारमिता. त्याच्यामधली मला सर्वात जास्त दान पारमितेमध्ये सर्वात जास्त मला दान जे आहे, आता हे भिक्खू संघ आहेत, हे काही बुद्ध विहारासाठी काही दान मागत नाही आपल्याकडनं, परंतु आज ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. परंतु असं करत असताना त्यांच्या जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाही. आणि काही लोक इकडे तिकडे असतील, काही लोकांनी ही सूचना ऐकली असेल, परंतु त्यांना असं वाटलं असेल की आम्ही उपासक आहोत की नाही. तर उपासक उपासिका होण्यासाठीची जी प्राथमिक एलिजिबिलिटी लागते, प्राथमिक शिक्षण जे असतं, तर त्याच्या संदर्भात आपण समजा जर शिक्षक व्हायचं असेल तर आपल्याला D.Ed करावं लागतं. आपल्याला माध्यमिक शिक्षक व्हायचं असेल तर आपल्याला B.Ed करावं लागतं. आणि प्राध्यापक व्हायचं असेल तर आपल्याला नेट सेट असे पदवी असतात. तसे बुद्ध धम्मामध्ये सुद्धा पदवी आहेत, प्राथमिक शिक्षण. जर आपल्याला उपासक उपासिका जर म्हणायचं असेल तर त्याच्यासाठीच्या ज्या डिग्र्या आहेत, म्हणजे जे पाडे आहेत 3, 4, 5, 8, 10 आणि 22, एवढं जरी आलं तर आपण उपासक उपासिका आहोत असं आपण समजावं. तर आता आपण जरा 3 कडे जाऊया. 3 बद्दल तुमचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया. 3चा आकडा हा अशुभ आकडा असतो असं सांगण्यात आलेलं आहे. आणि बुद्ध धम्मामध्ये तर 3च्या आकड्याला अधिक महत्व आहे, कारण बुद्ध धम्म आणि संघ यावर पूर्ण धम्माचे तत्वज्ञान आधारित आहे. आणि 3चा आकडा हा कसा अशुभ असू शकतो याच्या संदर्भात आता 3 तिघाडा आणि काम बिघाडा असं बी म्हटलं जातं. आपण एखाद्या कामासाठी, समजा शुभ कार्यासाठी, मंगल कार्यासाठी जर जात असू, आता बऱ्याचशा बायका ज्या वेळेस, आता तुम्ही सर्वजण सर्व बायका आता ज्या आहेत, पुरुष आहेत, आता बाबासाहेबांच्या कृपेने आपण चांगले राहणीमान उंचावलेली आहे. पण 5-50 वर्षाच्या अगोदर जर आपण गेलो तर त्यावेळेस आपल्याकडे चुलीवर स्वयंपाक करत होतो आणि चुलीचे दगड किती 3. त्याच्यानंतर आपण बघतो की ऋतुमानाचे चक्र किती, ऋतुमानाचे चक्र उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. त्याच्यातला एखादा ऋतू कमी करून टाकावा. 3चा आकडा आम्हाला अशुभ असतो म्हणून एखादा आकडा कमी करून टाकावा. चला हे जाऊ द्या. आपण 3रं बघूया. एकूण आपण जीवन जगतो त्याची अवस्था किती, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. समजा आपण उपासिका आणि अनुयायी बंधू भगिनींनो, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2025 पासून, म्हणजेच माता रमाई यांच्या जयंतीपासून दिवसापासून त्यागमूर्ती रमाई स्मारक मुंबई वरडी येथून सुरू झालेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलश संदेश यात्रेचे आज आपल्या नवापूर शहरात आगमन झाले आणि नवापूरची ही भूमी पावन झाली. यासाठी दिवस रात्र प्रयत्न करणारे धम्म संघाचे पूज्य भंते आनंदजी थेरो, आनंदजी मैत्रो, विजयानंदजी, संगानंदजी आणि
संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळे अध्यक्ष आयुष्यमान आनंदजी सैंदाने तसेच त्यांचे सहकारी विजयजी भामरे, विजयजी पगारे, विटी बागुल यांचे आभार व्यक्त न करता मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो। त्याचबरोबर नवापूर शहरातील बौद्धाचार्य आयुष्यमान दिलीपजी दिवरे यांचे मी आभार मानतो व या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल व प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अस्थिकलश यात्रेच्या आयोजनाला सहकार्य करणारे माझे सहकारी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आप्तेष्ट व सर्व शासकीय निमशासकीय संस्था पदाधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम सफल झाला, त्यांचे मनपूर्वक आभार। वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून या अस्थिकलश यात्रेला प्रसिद्धी देणारे माझे पत्रकार, मीडियाचे बंधू भगिनी संदेश यात्रेसाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संदेशभूमीचा प्रचार आणि प्रसार या करण्यासाठी सज्ज झालेले सर्व बौद्ध उपासक व उपासिका आपण सर्वांचे मी आभार मानतो। तसेच चारही समाजातील बौद्ध उपासक उपासिका बंधू भगिनी धम्मदान देऊन या कार्यक्रमास मोठ्या स्वरूपात सहकार्य केले म्हणून मी सगळ्यांचे देखील आभार मानतो। शेवटी एवढेच म्हणतो, अखंड राहतील शिरावर आपल्या उपकाराचे भार, शब्दातून व्यक्त करतो तुमचे मनपूर्वक आभार। जे येथे पाहिले काळजात राहील, पुन्हा आपल्या भेटीची मन सदैव वाट पाहीन। धन्यवाद, जय भीम, नमो बुद्धाय। हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील, नवापूर।